आता? काय यायला नको होतं? तुम्ही एवढ्या लवकर कधी येत नाही ना, म्हणून विचारलं. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्यासाठी काही करू शकतो मी. आज पण खूप गप्पा मारू. मला खूप बोलायचंय तुमच्याशी. ऍक्च्युली मला पण काहीतरी बोलायचं तुमच्याशी. ते नंतर. आधी इथे बसा तुम्ही. का? इथे बसा प्लीज. हे काय आहे? बघा तुमच्यासाठी. म्हणून काय बघतच बसणार आहात का तुम्ही? ट्राय करा. राजवीर, तुम्ही असं नाही ऐकणार. इकडे या. ब्युटिफुल. राजवीराची काय गरज होती? होती. खरंच काही गरज नव्हती. तुम्हाला माहितीये मी हे सगळं नाही वापरत. मला माहितीये तुम्हाला सिम्प्लिसिटी आवडते, पण मला आवडेल माझी बायको अशी राहिली तर. राजवीर, पण ते प्रश्न विचारता तुम्ही. अहो पण मग कशाला हे सगळं? कसं ना म्हणवा, गेल्या काही दिवसांपासून माझी बायको हरवली कुठेतरी. ती आधीसारखं बोलत नाही, हसत नाही. म्हटलं कदाचित त्या गिफ्टने तरी त्याच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू परत येईल. आवडलं नाही का तुम्हाला? आवडलं. खरंच खूप छान नेकलेस आहे, पण एवढा महागडा नेकलेस का आणला तुम्ही? म्हणवा मी हे केलं कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आणि माझ्या प्रेमासमोर मला महागडं स्वस्त यानं नाही फरक पडत. नाही आवडलंय तर सरळ सांगा ना म्हणवा. असं म्हणाले का मी? मग स्माईल कुठे? खूप छान असता तुम्ही, आणि नेकलेस खूप छान दिसतोय. माई, तुम्ही सगळे मला घरच्यांसारखेच आहात. इथे आल्यापासून मला मी माझ्या घरीच आहे असं वाटतं. अरे तुझ्या आजीला मी वचन दिले, तुला पाहुण्यासारखं अजिबात वागवणार नाही म्हणून. आणि तू ते वचन मोडलं नाहीस. मी इथे आल्यापासून म्हणजे फ्रॉम डे वन तू मला तुझ्या मुलासारखंच वागवलंस. आणि तूच काय ग, घरातले सगळेच, मनवा, तुम्ही सगळे खूप आपुलकीने वागलात माझ्याशी. हो पण असं काय झालं? तू असं आभार प्रदर्शन का करतोयस? माई, तू मला घरातलं मानतेस ना? हा काय प्रश्न झाला का? मग त्याच हक्कानी किंवा त्याच नात्याने मी जर काही बोललो तर चालेल? हा बोल ना. कदाचित तुला माझं बोलणं ऑड वाटेल, कदाचित पटणार नाही. खरं तर कुठल्याही नात्याबद्दल असं बोलणं बरोबर नाही, पण खरंच राहवत नाही म्हणून बोलतो. काय झालं? माई, मला असं वाटतंय की राजवीर आणि मनवामध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत. पण तुला असं का वाटतं? इथे आल्यापासून मी मनवाला बघतोय. खूप इनोसेंट आहे, हुशार आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून वागते, कोणाबद्दल काही मनात ठेवत नाही. अगदी खरंय. मनवाचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. मग असं असूनही ती मोकळेपणाने का राहत नाही घरात? म्हणजे खरं सांगू तर ती मोकळेपणाने हसतही नाही असं वाटतं मला. राजवीरने तिच्या हसण्यावर बंधन घातलंय का? नाही नाही, असं अजिबात नाहीये. राजवीरने तिच्यावर कसलंच बंधन घातलेलं नाहीये. मग ती का वागते असं? आय एम सॉरी टू से, पण मला असं वाटतं की राजवीरचा खूप धाक आहे तिच्यावर. अरे तुला असं वाटतंय कारण राजवीरचा स्वभाव तसा रागीट आहे. पण खरं सांगू का, त्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे. तसं असेल तर एक रिक्वेस्ट करू? हा बोल ना. तू बोल ना एकदा मनवाशी. तिला विचार काय प्रॉब्लेम आहे. कदाचित तुझ्याशी बोलेल ती, कारण कुठेतरी तिची घुसमट होते असं वाटतंय का मला. ठीक आहे, मी बोलते तिच्याशी. पण एक सांगू का, नवरा बायकोनी त्यांच्यात असलेले वाद स्वतः सोडवलेले जास्त बरे असतात.
अशाने त्यांच्या नात्यातली वीण जास्त घट्ट होत असते. हे नातं टिकवण्यासाठी, ते फुलवण्यासाठी त्यांनी स्वतःहून केलेले प्रयत्न जास्त महत्वाचे असतात. पण तरी एकदा बोल ना प्लीज. ठीक आहे, मी बोलेन त्यांच्याशी, पण मी किती दिवस पुरणार आहे, म्हणून मी काही बोलत नाही. पण तू म्हणत असशील तर बोलेन मी तिच्याशी. थँक्यू. तुम्ही बसा, मी कॉफी घेऊन येते. मनवा, हा, तुम्हाला पण बोलायचं होतं ना माझ्याशी? हो. बोला मग. काय झालं, बोला. कसली वाट बघताय? बोलते, पण राजवीर तुम्हाला राग येईल. नाही रागवणार. बोला बोला. राजवीर, मी आई बाबांशी फोनवर बोलले. राजवीर प्लीज रागवू नका. एकदा ऐकून घ्या काय झालं. नितीशने कैवल्याच्या फोनवरती व्हिडिओ कॉल केला होता आणि मग कैवल्य त्यांचा फोन घेऊन इथे आले. त्यांनी मला फोन दाखवला. मग मी आई बाबांना बघितलं, मला नाही राहवलं. मला बोलावं लागलं त्यांच्याशी. मला कळतंय तुम्हाला हे सगळं आवडत नाहीये, पण प्लीज तुम्ही पण समजून घ्या ना. बाबांना आता कुठे बरं वाटतंय. त्यात जर मी त्यांच्याशी बोलले नसते ना तर त्यांना खूप टेन्शन आलं असतं. म्हणून मी बोलले त्यांच्याशी. आणि खरं सांगू राजवीर, मला पण खूप बरं वाटलं त्यांच्याशी बोलून. नितीशकडे कैवल्याचा नंबर कसा आला? कसा आला? एकमेकांना ओळखत पण नाही. त्या दिवशी नितीश आला होता ना पैसे घेऊन, त्या दिवशी मी कैवल्याच्या फोनवरून सखीला कॉल केला होता. मे बी सखीने तो नंबर सेव्ह केला आणि नितीशला दिला असेल. राजवीर, मला माहितीये मी तुम्हाला दिलेलं वचन मोडलंय. अँड आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आधी चूक करायची आणि मग सॉरी म्हणायचं, काय अर्थ आहे त्याला? त्यावेळेला परिस्थितीच तशी होती. राजवीर, प्लीज समजून घ्या. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं नाही आवडणार, पण खरं तर हे सगळं मी तुमच्यापासून लपवू शकले असते. मी तसं नाही केलं कारण मला नाही तुमच्याशी खोटं वागायचं. मला नाही तुमच्याशी खोटं बोलायचं. तुम्हाला राग येणं साहजिक आहे, पण खरंच माझा नाईलाज होता. प्लीज समजून घ्या राजवीर, प्लीज. झालेल्या चुकांमधूनच माणूस शिकत असतो मनवा. पण याचा अर्थ असा नसतो की आपण पुन्हा पुन्हा तीच चूक करायची असते. यापुढे अशी चूक करू नका, कळलं? नाही होणार परत अशी चूक. मनवा, मनवा, काय राजवीर? काय किती वेळ मनवा? सॉरी, मी जरा आवरत होते. घरातली सगळी कामं तुम्ही केली पाहिजे असं कोणी सांगितलंय का तुम्हाला? नाही. मग दुसऱ्यांना सांगत जा ना कामं. ठीक
आहे, छोटी छोटी कामं असतात, कोणाला सांगत बसायचं. पण त्यामुळे तुम्ही दिवसभर किचन मध्ये असताना म्हणवा. ठीक आहे ना राजवीर. नाही, स्वयंपाक सोडून बाकीची कामं सांगायची दुसऱ्यांना. आजचं जेवण खूप छान झालं होतं. थँक्यू राजवीर. थँक्यू सो मच. परत थँक्यू कशाला आता? तुम्ही मला समजून घेतलं म्हणून. मी तुम्हाला नेहमीच समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणा, पण आता मला पण समजून घेण्याचा प्रयत्न करा, एवढंच हवं आहे मला. एक सांगू, मला ना तुमचं वागणं कधी कधी कळतच नाही. का? म्हणजे आज मी आईबाबांशी बोलले, मला खूप टेन्शन आलं होतं. मला कळत नव्हतं मी तुम्हाला कसं सांगू. सारखं वाटत होतं तुम्ही चिडाल, तुम्ही खूप रागवाल माझ्यावर, पण खरंच मला तुमच्याशी खोटं नव्हतं बोलायचं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण मला वाटलं तसं काहीच नाही झालं. तुम्ही सगळं शांतपणे ऐकून घेतलं. तुम्ही इतक्या दिवसांनी आई बाबांशी बोलला, ते चुकून झालं, तुम्ही ठरवून नाही केलं, मग उगाच चढेन का मी? आता मी एक सांगू तुम्हाला. बोला ना. मला असं वाटतं मला समजून घेण्यात तुमचे एफर्ट्स कमी पडतात म्हणून. तसं नाहीये राजवीर. मला खरंच या सगळ्यामध्ये खूप त्रास होत होता म्हणून कदाचित झालं असेल. पण परत नाही होणार ना? नाही होणार. गुड. तुम्ही झोपा आता, मी चेंज करून येते. अरे बापरे, मी माईंच्या रूम मध्ये पाणी ठेवायला विसरले. मी आलेच. हा, माईला नेकलेस दाखवला तुम्ही? नाही ना, कामाच्या गडबडीत राहून गेलो. मी आता दाखवते. आलेस? हा, माई आज मी पाणी ठेवायचंच विसरलंय. अगं त्यात काय, मी आणलं असतं ना. नाही, आता सवय झाली आहे ना. मी नसतं ठेवलं तर मला चुकल्यासारखं झालं असतं. तू पण ना मनवा. बरं तुम्ही इथे बसा. काय? बसा ना, मला काहीतरी दाखवायचं. अरे वा, खूप छान आहे. तू आणलंस? राजवीरने गिफ्ट दिलंय. वा, खूप छान आहे. तुझ्या गळ्यात ना अगदी शोभून दिसेल. थँक्यू, मला पण खूप आवडलं. पण असं अचानक गिफ्ट? मी पण त्यांना हेच विचारलं, पण ते काही सांगायलाच तयार नाहीये. मनवा, एक विचारू? हा विचारा ना. राजवीर आणि तुझ्यामध्ये सगळं ठीक आहे ना? खरं म्हणजे हे गिफ्ट बघितल्यावर मी विचारायलाच नको तुला, पण काळजी वाटते ग. माई, तुम्ही अजिबात काळजी नका करू, सगळं ठीक आहे. पण काय झालं असं का विचारलं? अगं कैवल्याला वाटलं की तुम्हा दोघांच्या मध्ये काहीतरी वाद चालू, म्हणून मग तो माझ्याशी बोलला. मला म्हणाला मनवाशी बोल तू, म्हणून विचारलं. काळजी वाटते मला. कैवल्याचं पण मला कधी कधी काही कळत नाही. म्हणजे त्यांना उगाच नेहमी वाटत असतं की मी टेन्शन मध्ये आहे, पण खरंच असं काही नाहीये. अगं तो नेहमी हसत खेळत असतो ना, म्हणून त्यालाही वाटतं सगळ्यांनी तसंच असावं, म्हणून तो मला बोलला असेल. नाही, खरंय तुमचं. त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे. नेहमी हसत असतात आणि खूप समंजस पण आहेत. हल्ली खूप कमी माणसं अशी असतात ना, जी समोरच्याला एवढं समजून घेतात आणि आजूबाजूचं वातावरण नेहमी असं हसतं खेळतं ठेवतात. हो, अगदी खरंय. काय रे यश, एरवी मला अक्कल शिकवतोस ना, आता काय झालं? काय झालं? अरे दुपारपासून येऊन बसलाय राजवीर, तरी वातावरण शांत कसं अजून? तोच तर मला पण प्रश्न पडलाय.
तू त्याला फोटो पाठवले होतेस? हो. त्यांनी ते पाहिलेत का पण? हो. तरी शांत कसा अजून? तेच तर मला कळत नाही ना. विचित्र वागतो तो. जिथे चिडायला पाहिजे ना तिथे शांत बसतो आणि जिथे शांत बसायचं तिथे चिडतो. ठीक आहे, तू चिडचिड करू नकोस. मी चिडचिड करू नको म्हणजे काय? सगळी माझी मेहनत वाया जाते ना. नाही, इतक्या ठरवू देखील नकोस काही. हे बघ, तुला आणि मला दोघांना माहिती आहे, फोटो पाहून राजवीर शांत राहू शकतच नाही. तरीही तो शांत आहे याचा अर्थ मनवाने काहीतरी गोड बोलून त्याला शांत केलंय. कळलं, पण आता पुढे करायचं काय? शस्त्र नाही टाकायची, वार करत राहायचे. पण ते वार कुठून होत आहेत आणि कोण करतंय हे कळलं देखील नाही पाहिजे. म्हणजे वडील आग पुन्हा लावायची तर, आणि ती कोणी लावलीये हे कळता कामा नाही. करेक्ट. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव यश, कैवल्य जोवर घरी आहे तोपर्यंतच आपल्याला संधी आहे. एकदा का तो निघून गेला तर पुन्हा संधीची वाट पाहत राहायला लागेल आपल्याला. कळलं? काय शतपावली चालू आहे वाटतं? सॉरी. शतपावली चालू आहे वाटतं. हो. मग करमते की नाही इकडे? अरे म्हणजे काय, आपल्याच घरी कसा कंटाळी येईल. गुड. फार कमी वेळेमधले इथल्या लोकांना तू आपलंसं करून टाकलंयस. अरे माझी आई नेहमी म्हणते, आपण ज्या गावी जातो तिथले होऊन जातो. माझंही तसंच आहे, कुठेही गेलो की पटकन ऍडजस्ट होतो मी. गुड. मग काय चाललंय? बाकी काही नाही, PhDचे थिसिस सबमिट केलेत. 2-3 दिवसात येईल रिझल्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. अरे वहिनी खूप कौतुक करत होती तुझं. हो, कशाबद्दल? हेच की तुझा स्वभाव खूप चांगला आहे, तुमच्या दोघांच्या आवडीनिवडी खूप जुळल्या आहेत, तुझा बोलका स्वभाव तिला खूप आवडलाय. अच्छा. तशी वहिनी खूप कमी बोलते रे घरामध्ये, पण तुझ्याशी व्यवस्थित बोलते, त्यामुळे तुझी कंपनी तिला आवडत असणार. तुला एक रिक्वेस्ट करू? कसली रे, बोल ना. अरे म्हणजे तुला तर माहिती आहे आमच्या दादाचा स्वभाव किती स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे वहिनी अपसेट असते. आम्हीही काही करू शकत नाही, पण तू आल्यापासून चांगलीच खुलली आहे ती. तू जोपर्यंत इथे आहेस ना तोपर्यंत वहिनीला असंच हसत ठेव. मला जमेल तेवढा प्रयत्न नक्की करेन. मला काय वाटतं, तू वहिनीला घेऊन कुठेतरी बाहेर जा ना, म्हणजे तिलाही बरं वाटेल. अरे त्यापेक्षा आपण सगळेच जाऊया ना बाहेर, मस्त फॅमिली पिकनिक होईल. अरे गुड आयडिया. मस्त पावसाचं वातावरण पण आहे बाहेर, खूप मजा येईल. हा सुपर्ब, मजा येईल. नक्की जाऊया. नक्की. चल आता झोपू मी. येस. गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय. प्रयत्न तू करशील रे, पण त्याचं फळ आम्हाला मिळेल. अरे तू इथे? माझ्या घरात मी कुठे जाऊ शकतो? अरे नाही तसं नाही, म्हणजे काही काम होतं का? किती दिवस आहे अजून इकडे? 2-3 दिवस लागतील अजून काम संपायला. मे बी. ज्या कामासाठी आलाय त्या कामावर लक्ष दिलं तर काम लवकर होईल, असं नाही वाटत तुला? म्हणजे मी समजलो नाही, काय झालं राजवीर? नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नसतं, एवढी साधी गोष्ट माहिती नाही तुला? माहिती नसेल तर सांगतो तुला. कसं आपल्याला माहिती नसतं नवरा बायकोचं रिलेशन काय, त्यांच्यात काय चालू आहे, तरी आपण ओव्हर स्मार्ट वागतो आणि त्यांच्या मध्ये मध्ये करायला जातो आणि मग परिणाम वाईट होतात त्याचे. समजलं? राजवीर पण मी स्वतःहून काहीच केलं नाहीये. शिकण्याचं वय तुझं, तेवढंच कर आणि मी सांगितलं तेवढं लक्षात ठेव. पाहुणा म्हणून आलाय, पाहुण्यासारखा राहा.
घरात लक्ष घालण्याची गरज नाही. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो. गुड.